काय म्हणता शेतकरी मंडळी, लवकरच आपल्या शेतकरी बांधवांना रब्बी हंगाम त्या ठिकाणी लागणार आहे आणि या रब्बी हंगामात शेतकरी मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची पेरणी करतात। आता हरभरा पेरणी करताना दोन गोष्टी काळजी आपल्याला घ्यावी लागते। एक म्हणजे योग्य वाणाची निवड, योग्य व्हेरायटीची निवड आपल्याला करावी लागते। दुसरं म्हणजे योग्य खत व्यवस्थापन। हरभरा हे पीक आहे, याला जास्त खताची आवश्यकता नाही आहे, परंतु पेरणीसोबत आपल्याला चांगलं दमदार खत व्यवस्थापन करणं हरभरा पिकाला गरजेचं आहे। आता हरभऱ्याची पेरणी करताना यामध्ये आपण 10-26-26, 15-15-15, DAP 20-0-13 किंवा 12-16 याचा वापर आपण करू शकता। आणि यासोबत आपल्याला वापर करायचा आहे गंधकचा म्हणजे सल्फरचा। हे जे गंधक आहे, सल्फर आहे, हे हरभरा पिकाला फार मानते। आता हे सल्फरची अर्धी बॅग त्या ठिकाणी आपली उरलेली आहे। आपल्या कापसामध्ये आपण हे गंधक दरवर्षीचा वापर त्या ठिकाणी करतो आणि खूप चांगले फायदे सल्फरचे गंधकचे आहेत। आता हरभरा पिकामध्ये सल्फरचं काय काम आहे आणि याचं प्रमाण आपण किती द्यायला पाहिजे आणि काय फायदे होणार आहे आपल्याला हरभरा पिकाला आपण पेरणीसोबत गंधक सल्फर दिल्यामुळे। आता हे सल्फर आहे, हे 90% वाला सल्फर आहे। आपण कोणत्याही कंपनीचं त्या ठिकाणी घेऊ शकता। आपल्याला काही इथं या कंपनी जाहिरात करायची नाही आहे। अर्धी बॅग आपल्या घरी उरली होती म्हणून आपण त्या ठिकाणी ती घेतलेली आहे। आता सल्फरचे हरभरा पिकामध्ये काय फायदे आहेत, जसं आपल्या हरभरा पिकाला नत्र, स्फुरद, पालाश हे जे आपले मुख्य 3 अन्नद्रव्य आहेत याची गरज असतेच, पण यासोबतच जर आपण गंधक सल्फर दिलं तर भरपूर प्रमाणात फायदे आपल्या हरभरा पिकाला आहेत। कारण सल्फर काय काम करते, सल्फर जर आपण आपल्या जमिनीमध्ये दिलं पेरणीसोबत हरभराला, तर आपल्या जमिनीमध्ये उपलब्ध असलेले अन्नद्रव्य, मूलभूत घटक ज्याची आपल्या पिकांना गरज असते, तर ते अन्नद्रव्याची उचल करून आपल्या पिकांना देण्याचं काम जे हे गंधक सल्फर करते। म्हणजे आपल्या जमिनीमध्ये कुठलीही चांगलं अन्नद्रव्य असो ज्याची पिकांना गरज आहे, त्याचा उचल करून आपल्या पिकांना देण्याचं काम जे गंधक करते, सल्फर त्या ठिकाणी करते। दुसरा मोठा फायदा म्हणजे सल्फर हे एक बुरशीनाशक आहे, म्हणजे बुरशीच्या विरुद्ध लढण्याचं काम सुद्धा सल्फर त्या ठिकाणी करते। आणि हरभऱ्याचा आणि बुरशीचा हा 36चा आकडा आहे, म्हणून हरभऱ्यामध्ये आपल्याला मोररोग पाहायला मिळते, हरभरा उधळणे पाहायला मिळते। आपण जर पेरणीसोबत सल्फर दिलं तर आपल्या जमिनीमध्ये बुरशी जे आहे हे कमी होते, परिणामी आपलं उत्पादन त्या ठिकाणी वाढणार आहे। म्हणजे सल्फर एक आहे पण फायदे अनेक आहे। सल्फर हे आपले दुय्यम अन्नद्रव्य आहे, आपल्या पिकांना ते कमी लागते परंतु देणं आवश्यक आहे। आणि हरभरा हे असं पीक आहे की फक्त पेरणीसोबतच त्याला आपल्याला खत द्यावं लागते। तसं कापसामध्ये, गव्हामध्ये आपण खत देतो, पहिला डोस, दुसरा डोस, तसं हरभरा पिकामध्ये नाही। एकाच वेळ दमदार खत व्यवस्थापन त्या ठिकाणी आपण करून घ्या, कारण खत व्यवस्थापन जर फिट झालं तर आपला हरभरा हिट होणार आहे। म्हणून आपण खत व्यवस्थापन करताना 10-26-26 घ्या, DAP घ्या, 15-15 घ्या किंवा 12-16 घ्या, यासोबत एकरी 1 बॅग आपल्याला हे सल्फर जे याचा वापर करायचा आहे। म्हणजे एकरी 10 किलो आपल्याला सल्फर येते एका बॅगमध्ये। साधारणतः किंमत जर पाहिली तर 350 ते 400 रुपयापर्यंत आपल्याला या 10 किलो किंमत त्या ठिकाणी पाहायला मिळते। आपण कोणत्याही कंपनीचं सल्फर त्या ठिकाणी घेतलं तर फायदा त्या ठिकाणी होणार आहे। म्हणून शेतकरी बांधव आपल्याला विनंती आहे की यावर्षी आपल्या हरभरा पिकाला पेरणीसोबत आपण एकरी 1 बॅग हे गंधक सल्फर त्या ठिकाणी द्या, हमखास आपला फायदा त्या ठिकाणी होणार आहे। हरभरा पेरणीपासून ते काढणीपर्यंत सविस्तर व्हिडिओ आपल्या नंतर येणार आहे। म्हणजे पेरणी कशी करावी, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, हरभऱ्याचा खर्च कसा कमी करावा, पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, घाटे अवस्था फवारणी, हे सविस्तर माहिती आपल्याला शेतीमित्र रोशन या YouTube चॅनलवर त्या ठिकाणी दिसणार आहे। म्हणून चॅनल सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब करायला 1 रुपये खर्च आपल्याला येणार नाही, परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये आपण थांबणार आहेतच, परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन। जय जवान, जय किसान।